हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आज आहे ओवीची नेम सेरेमनीचा दिवस आणि आम्ही सकाळी 7 वाजता उठून फास्ट 15-20 मिनिटात मी कसं तरी आवरले. आणि इतकं फास्ट आवरलं की आंघोळीच्या नंतर मी ब्रश केला आणि आता दादा घ्यायला आलेत मला. तर आम्ही मयूर बहिणी आणि मी चाललोय पुढे, कारण की आम्हाला काढायची आहे रांगोळी. तर पटकन रांगोळी काढून नंतर पुन्हा हॉटेलवर येऊन फ्रेश होऊन आम्हाला चेंज करायचंय. तर लेट्स गो. आता कसं कसं होतं बघूया. आता पहिले तर रांगोळी काढायचं टास्क आहे, ते कम्प्लीट करूया. लॉक आहे. आता आम्ही इथे आलो आहे मंगल कार्यालयावरती, जिथे ओवीचं नेम सेरेमनी होणार आहे. आणि आता इथे काढायची आहे रांगोळी. सगळं सामान अवेलेबल आहे. मस्त केलंय. आणि इथे ना मी डायरेक्ट 3 का 4 वर्षानंतर येते, कारण की इथे ना ह्याच जागेवरती दीदी आणि भाऊजीची रिसेप्शन झालेली, खूप मोठी रिसेप्शन. तर इथेच मला ते सगळं आठवतं. आम्ही इथेच बसलो होतो सगळेजण आईस्क्रीम खात. तर आणि आम्ही सगळे होते. तर मी सगळ्यांना मिस पण करते. पण बघू, आता मी हा ब्लॉग त्यांच्यासाठी शूट करते की ज्यांचं मिस झालं आहे ते बघू शकता. तर बघा, हे आहे पाळणं, सुंदर एकदम. आणि ओवीला बघणारे ऑडियन्स. इथे ओवी झोपणार थोड्याच वेळात. आणि ह्याच्या मागे ओवीचं नाव आहे. म्हणजे ज्यांना माहिती नाही ना त्यांच्यासाठी हे सरप्राईज आहे. ओवी असं नाव आहे. अरे कहना क्या चाहते हो? जिथे ओवीचं नाव असणार आहे. माहिती नाही ओवीचं का दुसरं नाव आहे. शेवटपर्यंत बघा. चला आता फटाफट रांगोळी काढून भेटूया आपण. मी रांगोळीची जास्त शूट नाही दाखवणार, पटकन रांगोळी दाखवेल मी, कारण की 1-2 तास लागेलच त्याला. सो लेट्स गो. मस्त आलं. मयुरी बहिणी थोडा वेळ रांगोळी काढते आणि मला चहा दिला मस्त. गरम आहे फार. आता रांगोळी तर झाली आहे पूर्ण आणि आता रेडी व्हायला चाललो आम्ही हॉटेलवरती. हे आहे सयाजी हॉटेल, जिथे आम्ही स्टे केला आहे. खूप मस्त हॉटेल आहे. खूप वेळ लागला. आता आम्हाला फक्त 45 मिनिट्समध्ये रेडी व्हायचं आहे. तर आता बघू होतं की नाही. अजून थोडासा झालं मेकअप अजून करायचं. तर फायनल लुक थोड्या वेळातच बघा. एकदम रेडी झाली आम्ही आणि दादा घ्यायला आले आमचे. तर आता पटकन जायचं नाही तर पूर्ण ओव्हरलुक तुम्हाला दाखवला असं माझ्या लोकांचं वगैरे तुम्हाला दिसत असतं. चला आता निघूया फास्ट. चलो बाय बाय करा.
छान झालं डेकोरेशन. याच्यामध्ये सरप्राईज आहे. याच्यामध्ये बाळाचं नाव आहे. गिफ्ट मला आलेले आहेत. माझे ड्रेस आहे ते सगळे मी कोणासोबत शेअर करणार नाहीये. आणि तुम्हाला कोणता ड्रेस आवडला यातून मला नक्की कमेंट करा. आणि आता थोड्या वेळातच माझी एंट्री होणार आहे, तर डोंट स्किप द माऊस व्हिडिओ. ओके. ओवी आली आहे फायनली. आता आपण त्याचं स्वागत करूया. कशी वाटली तुम्हाला माझी एंट्री? आणि हे आहे माझे मम्मी डॅडी आणि माझे अंकल आंटी आणि माझे दोन दीदी आणि एक दादा. खूप सुंदर रांगोळी काढली अश्विनी माऊ आणि मयुरी मामी. थँक्यू सो मच. वाव, छान दिसते. तुम्ही तिघी मॅचिंग केलं. वाव, मस्त आहे. मेहंदी बघू. हे बघा, ही मेहंदी मी काढली काल. मस्त आहे. क्यूट. ही आहे माझी पूर्ण फॅमिली, ज्यात मामा, काका, आत्या, काकू, काका सगळे आहेत. आजी, आजोबा, नाना, नानी. ओवी किती गोड दिसते ग तू. मी बाय बर्थच गोड आहे आणि आज माझा डे, माझी नेम सेरेमनी आहे, तर मीच एकटी गोड दिसणार आहे. बाकी कोणीच गोड नाही दिसू शकत. अशी वरतून टाकायचं. तिच्या अंगावर नको टाक. फास्ट प्रोग्राम करा, मला झोप येते. ओवी फर्स्ट टाइम पाण्यात झोपणार आहे. अरे हे कुठे टाकलं मला आणून. अरे वा, हे तर छान वाटतंय. मस्त झोका आवडलं मला हे खूप. आता मी झोपते. बाय बाय. त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो जो रे जो. यात्रावर रंग पाहुनी बाळा सेना झाली पाहुनी बाळा सेना झाली. पाचशे हत्यारे राजाचा संग जो बाळा जो जो रे जो बाळा जो जो रे जो. दिवशी करुणी माता भाग्यवान मी मानव पिता जो बाळा जो जो रे जो. भाग्यवान अजय, तू किती छान गाणं म्हणतेस ग. मला झोपाच येते. मुठमुठ घुमल्या घ्या आमच्या गणपतीला खेळायला न्या.
आलो आहे आंबे तोडायला. जिथे मंगल कार्यालय आहे त्याच्या मागेच एक आंब्याचं झाड. तर केवढे जो लागतो तो घे. किती छोटे छोटे येते. चौपा भारी वरचे नाही राहत नाही. काही तू घे उचल 4-5 उचल. मला खाजू येते. अजून येते मग कशाला यायचं इकडं. उसाच्या पाण्यावरती शर्ट फुल त्यांना काही वाटलं नाही. अरे हे घ्या ना 4 चांगले. हा म्हणे खूप गोड आहे म्हणे आंबे. हे खाल्लं का गोड. हे बघ एखादं निघतं दुसरं उलटी येते मला. बस चला मग हे पण हा बघ लागलं. चला बस. अरे माझी साडी डाग नाही त्याला. चिक लागल. अरे राहू दे राहू दे. खूप गोड आहे. खूप गोड आहे. काय झालं आशिष. काय झालं वरती नाही येत आहे ते. तू काय खाली लोट राहिला मला. अजून ओढ खाली A few moments later. इथे मस्त वाटतंय ना कुर्ती टॉप ते. जाऊ आपण नंतर. आता मी तुम्हाला दाखवते माझ्या मम्मी डॅडीची बेडिंग. हे आहेत माझे ब्युटिफुल मम्मा डॅडी. आहे माझा डंबो फेवरेट आणि मी आता मस्त राईड करणार आहे त्याच्यावरती. तुम्हाला जर आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माऊच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.